चिंचवड, कासारवाडी, पुणे या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पवना नदी किनारी असलेले जागृत शिवालय सूर्य महादेव मंदिर इथं महाशिवरात्रीनिमित्त गेले 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली होती। दिवसभर मंदिरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून खिचडी आणि केळी तसंच दूध देऊन सर्व शिवभक्तांना रात्री 10 वाजेपर्यंत अंदाजे 15,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता। संध्याकाळी 7:30 वाजता पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय शंकरशेठ जगताप यांच्या शुभ हस्ते भगवान शिवशंकराची महाआरती करण्यात आली। तसंच महिला दिनाचं औचित्य साधून नगरसेविका सौ सुजाताताई पलांडे, गोंडरुबे गावच्या सरपंच सौ निशाताई सावंत आणि सर्व महिलांच्या शुभ हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे, किरण मोटे, अभिमन्यू दहितुले, अनिकेत काटे, नाट्य निर्माते विजय जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जवळकर, डॉक्टर धनंजय जाधव, पैलवान रतन लांडगे, भाऊसाहेब लांडगे, जितेंद्र लांडगे, रवींद्र लांडगे, तात्यासाहेब सातपुते, सनी धर्मशाळे, नॉनी सिंग चावला, महेश बिरदवाडे सर, विनोद परांडे, गणेश सावंत, शिवाजीराव लांडगे, दशरथ लांडगे, परशुराम लांडगे, ॲडव्होकेट बबनराव बवले, रवींद्र सातव, नवीन लायगुडे तसंच सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते। दुसऱ्या दिवशी अन्नप्रसाद असल्यानं 5,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचा यशस्वी करण्यासाठी संदीप भाऊ लांडगे युवा मंच आणि महिला कार्यकर्त्यांनी भरपूर परिश्रम घेतले होते। सर्वश्री कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचे विश्वस्त आणि महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार श्रीयुत काळूराम लांडगे आणि अनिल नाना लांडगे यांनी केलं। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे।